नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर एकूण 80 गुणांचा आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 8 मार्क्ससाठी आहे. Question 1A. Do as directed. Attempt any 4. First question. Complete the following words by using correct letters. योग्य लेटर्स लिहून तुम्हाला वर्ड्स कंप्लीट करायचे आहे. सेकंड क्वेश्चन. Put the words in alphabetical order. अल्फाबेट प्रमाणे तुम्हाला ते वर्ड्स लिहायचे आहे. फर्स्ट क्रेडिट, शेअर, व्हाईस, वर्ल्ड. सेकंड टीम, टीथ, टायगर, टोन. क्वेश्चन नंबर 3. पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पहा त्या ठिकाणी आपण योग्य विरामचिन्ह देऊन ते वाक्य लिहिलेले आहे. सेकंड जे सेंटेन्स आहे त्या ठिकाणी फक्त तुम्हाला फुल स्टॉप द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 4. मेक 4 वर्ड्स युझिंग द गिवन वर्ड डिसअपॉइंटमेंट. आन्सर आहे पॉइंट अँड 10 अपॉइंटमेंट. क्वेश्चन नंबर 5. राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. मूव्ही या वर्डला रिलेटेड वर्ड लिहायचे आहे. इंटरेस्टिंग, बोरिंग, एज्युकेशनल, हॉरेबल, एक्झॉस्टिंग. क्वेश्चन नंबर 6. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड. क्लेम, मेक, ईट, टेक, ऑन. बी क्वेश्चन डू एज डायरेक्टेड 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे अटेम्प्ट एनी वन. ए क्वेश्चन मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू लुक आफ्टर. आन्सर इट इज अवर ड्युटी टू लुक आफ्टर अवर एल्डरली पेरेंट्स. बी क्वेश्चन ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स द एक्सपांड इट मिनिंगफुली. आय सिलेक्टेड 3 songs which were my favorites. Question number 2. Attempt any one. A question. Add a prefix or suffix to make new words. Courage, encourage. Second, fold, unfold. B question. Make a meaningful sentence using any one of the following words. Word आहे courage. She show great courage during the difficult time. आणि second word आहे fold. Please fold the clothes and put them away. Section 2. Question number 2. Read the following passage and do the activities. पहा पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे. तो पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. त्या ठिकाणी पॅसेजचा पुढील भाग देण्यात आलेला आहे. ॲक्टिव्हिटी नंबर A1 कंप्लीट द रिमेनिंग पार्ट. A2 क्वेश्चन कंप्लीट द ट्री डायग्राम. A3 क्वेश्चन मेक नाउन फॉर्म ऑफ. सेंट्रल, सेंटर, नॅचरल, नेचर, ट्रेडिशनल, ट्रेडिशन, ब्युटिफुल, ब्युटी. A4 क्वेश्चन डू एज डायरेक्टेड. बी क्वेश्चन रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्ससाठी आहे. पहा पुढे दुसरा पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे 10 मार्क्ससाठी. व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे. पॅसेजवर आधारित B1 क्वेश्चन राईट ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट सेंटेन्स फॉल्स आहे. सेकंड सेंटेन्स ट्रू आहे. थर्ड सेंटेन्स ट्रू. फोर्थ सेंटेन्स फॉल्स. सेक्शन 3 क्वेश्चन नंबर 3A 5 मार्क्ससाठी आहे. रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पुढे पोयम देण्यात आलेली आहे. ती पोयम व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. A1 क्वेश्चन fill in the blanks by choosing appropriate words. A3 क्वेश्चन write 2 pairs of rhyming words. क्वेश्चन नंबर 3 मधील B क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे. ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. व्हॉट इज सक्सेस. टायटल नेम आहे व्हॉट इज सक्सेस. नेम ऑफ द पोएट राल्फ वॉल्डो एमसन. थर्ड पॉईंट आहे राईम स्कीम. फोर्थ पॉईंट आहे फिगर ऑफ स्पीच आणि फिफ्थ नंबर आहे सेंट्रल आयडिया. सेक्शन 4 क्वेश्चन नंबर 4 10 मार्क्ससाठी आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पुढे दुसरा पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. त्यातील A1 क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. आपण उत्तरे त्या ठिकाणीच लिहून घेतलेली आहेत.
पॅसेजचा पुढील भाग. A2 क्वेश्चन. कंप्लीट द वेब डायग्राम. अवॉर्ड दॅट कलाम रिसीव्ह ड्युरिंग हिज लाईफ. A3 क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स बाय युझिंग द सुटेबल फ्रेज वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. तर त्या ठिकाणी ब्रॅकेट्समध्ये वर्ड दिलेले आहे. सुटेबल वर्ड्स निवडून तुम्हाला ते सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे. A4 क्वेश्चन. डू एज डायरेक्टेड. B question. Summary writing. Read the passage given in question number 4A and write a summary of it. Suggest a suitable title to your summary. टायटलचे नेम लिहायचं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम द मिसाईल मॅन. सेक्शन 5 त्यातील क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग 5 मार्क्ससाठी आहे. 2 लेटर दिलेले आहे. इन्फॉर्मर लेटर आणि फॉर्मर लेटर दोघांपैकी कोणतीही एक लेटर कंप्लीट करायची आहे. क्वेश्चन नंबर 5 मधील बी क्वेश्चन. डायलॉग रायटिंग ऑफ ड्राफ्टिंग स्पीच. B1 क्वेश्चन. डायलॉग रायटिंग. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस. त्या ठिकाणी जे सेंटेन्स दिलेले आहेत त्यांचे क्रम चुकलेले आहे. योग्य क्रमाने तुम्हाला सेंटेन्स लिहायचे आहेत. त्या ठिकाणी आपण क्रमांक दिलेले आहे. फर्स्ट सेंटेन्स येणार आहे विच इज युअर फेवरेट गेम. सेकंड ऑफकोर्स कबड्डी. थर्ड हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम. फोर्थ नंबरचं सेंटेन्स येणार आहे यस आय हॅव गॉट सेम अवॉर्ड्स. बी क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. आणि सी क्वेश्चन आहे डेव्हलप द कन्व्हर्सेशन बिटवीन आरुष अँड रोहन अबाउट सेलिब्रेशन ऑफ गणेश फेस्टिवल. त्याला ऑर क्वेश्चन दिलेला आहे. B2 क्वेश्चन. स्पीच रायटिंग. क्वेश्चन 6 मधील ए क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. क्वेश्चन 6 मधील देखील A1 आणि A2 पैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. A1 क्वेश्चन आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आणि A2 क्वेश्चन आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. रीड द पॅरेग्राफ अँड कंप्लीट द टेबल. क्वेश्चन नंबर 6 मधील बी क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे. एक्सपांड द थीम B1 और B2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. B1 आहे न्यूज रिपोर्ट आणि B2 क्वेश्चन आहे डेव्हलप अ स्टोरी. दोघांपैकी कोणताही एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे 5 मार्क्ससाठी. सेक्शन 6 क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन 5 मार्क्ससाठी आहे. ट्रान्सलेट द वर्ड इन टू गुड मराठी एनी 4. नॉलेज ज्ञान. ग्लोबल जागतिक. टायटल शीर्षक. वंडर आश्चर्य. फ्लॅग ध्वज. इम्पॉसिबल अशक्य. बी क्वेश्चन. ट्रान्सलेट द सेंटेन्सेस इन टू गुड मराठी. कीप युअर क्लासरूम क्लीन. आपल्या वर्गाची स्वच्छता राखा. सेकंड मेंटेन डिसिप्लिन इन द क्लासरूम. वर्गात शिस्त पाळा. सेंटेन्स नंबर 3 रिस्पेक्ट अँड लिसन टू द टीचर्स. शिक्षकांचा आदर करा आणि त्यांचे ऐका. सेंटेन्स नंबर 4 डोंट मेक रूड कमेंट इन द क्लासरूम. वर्गात उद्धट टिप्पणी करू नका. सी क्वेश्चन. ट्रान्सलेट द इडियम्स प्रोवर्ब्स इन टू गुड मराठी. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. सेकंड सेंटेन्स ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकते ते सर्व सोने नसते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.